एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता बार्टी सारथी आणि महाज्योतीची देखील परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी केली जाते। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे मराठवाडा आणि सोलापूर या भागातून येतात। उद्या परीक्षा होणार आहे, मात्र कसं जायचं काय करायचं, कारण अनेकांचे घर पाण्याखाली आहेत, शेती पाण्याखाली आहे, मोठा फटका बसलेला आहे आणि असा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आहे। दादा, कुठं जायचंय, तुझी परीक्षा कधी होणार आहे आणि काय परिस्थिती आहे सध्या? मला बिर्ला सेंटर आले जे की मी फॉर्म भरताना पुणे 1 नंबरला टाकलेलं होतं आणि सध्याची परिस्थिती पाहता मला तिथं जाणं अशक्यप्राय झालेलं आहे। आणि जे माझे मित्र आहेत जे गावात राहून खेड्यापाड्यात तयारी करतात, पुलावरनं पाणी गेलेलं आहे, पुलं पडलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, रेड अलर्टवर आहेत मराठवाड्यासारखा रिजन, सोलापूर, धाराशिव आणि MPSC आयोगाने जी 28ची परीक्षा होणार होती ती पुढे ढकलली आहे अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे। तरी देखील एक लीगल बॉडी बार्टी सारथी RT सारख्या संस्थांनी अजूनही नोटिफिकेशन काढलेलं नाही आहे की उद्या आणि परवा होणाऱ्या UPSC CET बद्दल काय आहे, पोस्टपोन होणार आहे नाही होणार आहे। पोरं संभ्रमात आहेत आणि मुळातच समान संधी कुणालाच उपलब्ध होणार नाही आहे। जे पूरग्रस्त आहेत त्यांना तर एक्झामला येणं खूप मुश्किल आहे आणि सोशल जस्टिस हे समान न्याय समान न्यायानुसार सगळ्यांना समान संधी उपलब्ध असली पाहिजे एक्झाम द्यायची। त्यानुसार आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर बार्टी RT सारथी महाज्योती यांनी नोटिफिकेशन पोस्टपोनचं जारी करावं, जेणेकरून विद्यार्थी जिथं आहेत तिथं सुखरूप राहतील उद्या। आणि या अशा परिस्थितीमध्ये जर प्रवास वगैरे झाला तर हे मुलांच्याही जीवावर बेतण्यासारखं आहे। त्यांनी लवकर सरकारने मंत्र्यांना तू कुठली परीक्षा देण्यासाठी आणि कुठं तुझं सेंटर आलंय? मी महाज्योतीचा पेपर देणार आहे, पण माझा पेपर पुण्यामध्येच मंचर या ठिकाणी, इथून जे 7 ते 70 किलोमीटर आहे, इथून जाण्यासाठी पावसामुळे गैरसोय होणार आहे। माझे काही मित्र आहेत ज्यांचे धाराशिव, सोलापूर या भागातून मला मेसेज वगैरे त्यांचे आलेले आहेत की आमचं सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी आलं, आम्ही तिथं पोहोचायचं कसं? आता सध्या आमचे घरं पाण्याखाली, इथून तिथं जायचं कसं? आता माझं स्वतःचं सेंटर इथून पुण्यातून 60 ते 70 किलोमीटर आहे, एवढ्या लांब जायचं कसं? गैरसोय होणार पावसामुळे। तर माझी अशी इच्छा आहे की सरकारने लवकरात लवकर याचा दखल घेऊन याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा। आता तुझं सेंटर कुठं आहे आणि काय परिस्थिती आहे सध्या? माझं सेंटर मुंबईत दिलेलं आहे आणि सकाळी 7चं रिपोर्टिंग आहे, तर मला रात्रीच निघावं लागलं। एक तर मुंबईत पण प्रचंड पाऊस चालू आहे, असं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात सेंटर दिलं आहे। आम्ही अगोदर पुणे सेंटर दिलं होतं, परंतु त्यांनी मुंबई, सातारा, सांगली असे सेंटर दिलेत। तर माझी सरकारला विनंती आहे की ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी। दादा, तू कुठला आहेस आणि काय परिस्थिती? म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची हीच मागणी होती की पुढे ढकलावी ही परीक्षा? माझा पेपर उद्या आहे सर, आणि मी धाराशिवून आलेलो आहे। सध्या माझं सेंटर आता कराडला आलेलं आहे। मी 1 नंबर प्रेफरन्स पुणे टाकला होता, परंतु कराडला माझं सेंटर आलं आहे। मग कराडपासूनही उमरज म्हणून एक गाव आहे, त्या उमरजच्या आतमध्ये जवळपास 11 किलोमीटर सेंटर आहे। मग त्या ठिकाणी मला चालत जावं लागतं, दुसरा पर्यायच नाही। मग जे आता जे आहे बार्टीचा पेपर झालेला आहे, मग ते पेपर पोस्टपोन करण्यात यावा। आणि जाण्याची वेळ आमची एवढी हेळसांड होते की त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप पाऊस चालू आहे सध्या ते आता, आणि तिथले ब्रिज पडलेत असं तिथल्या माहितीनुसार आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं आमची जायची हेळसांड होते आणि आमच्या जीवावर बितू शकतं। सगळ्याच विद्यार्थ्यांचे जवळ गैरसोय होती, अनेकांचे सेंटर मराठवाडा, सोलापूर इकडे सगळीकडे आलेले आहेत। माझं सर स्वतःचं मुंबईला आलं आहे आणि मग मी सोलापूरचं आहे, पण मी मुंबईला जायचं कसं सर? माझी सकाळची 7ची शिफ्ट आहे, तर मग मला सकाळी किंवा रात्री मुक्कामाला जावं लागेल। एवढं म्हणजे पॉसिबल नाही ना माझ्यासाठी, तिथं म्हणजे कोण नाही आहे आणि मी एकटा कसं जाणार तेवढ्या लांब एक्झामला? तर त्यामुळं एक्झाम पोस्टपोन झाली पाहिजे सर। एक्झाम कॅन्सल केली तर सगळ्याचीच करायला पाहिजे। आत्ता बार्टीच्या काही अधिकाऱ्यांचे संपर्क साधला असता, ते असं म्हणतात की आम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्ता देऊ द्या आणि नंतर घेणार। अशाने काय म्हणजे मास कॉपीचाच प्रकार होणार आहे, त्याच्यामुळे रद्द केली तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी रद्द। आता एक परिपत्रक त्यांची जाहीर केलं आहे की ज्या मुलांना शक्य होतं त्या मुलांनी पेपर द्या आणि ज्या मुलांना शक्य होणार नाही त्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये द्या। पण पुढचा टप्पा कधी? मग आता ह्यामध्ये सामूहिक कॉपी होऊ शकते, हे शक्यता नाकारता येत नाही ना। बरोबर। अर्थात या विद्यार्थ्यांची मागणी आहे की बार्टी, सारथी आणि महाज्योती आणि आरती या सगळ्यांनी जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी, कारण मोठ्या प्रमाणात पुरामुळे जे फटका बसलेला आहे, मराठवाड्यात बरेच लोकांचे सेंटर्स आहेत, सोलापूरला आहेत आणि इथल्या काही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना थेट मुंबई, पुणे या ठिकाणी सेंटर त्यांचे आलेले आहेत आणि त्यांना परीक्षा तिथं जाण्यासाठी परिस्थिती सध्या नाही आहे। आणि त्याच आता जर परिस्थिती बघितली तर पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट आणि कुठं रेड अलर्ट देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळं या विद्यार्थ्यांची देखील आता मागणी होतीये की त्यांची परीक्षा ही पुढे ढकलावी, यासाठी ते पाठपुरावा देखील करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।